नमस्कार. डेमोक्रेसी नाव मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण आज आलो आहोत कळस दानोरी लोहगाव प्रभाग क्रमांक 1 चे शिंदे सेनेचे अधिकृत उमेदवार गिरीश भाऊ देवळ यांच्याकडे. आज आपण निवडणुकीला सामोरे जात असताना त्यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसून ते पहिल्यांदाच पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. आज आपण त्यांच्याकडे त्यांचा हा प्रवास कसा व कुठल्या ते धोरण विचार घेऊन ते मैदानात उतरले आहेत याविषयी त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार गिरीश भाऊ. तुम्ही आपला परिचय सांगा थोडक्यात. गिरीश भीमराव जयवाळ माझं नाव आहे. माझा जन्म संगमवाडीमध्ये झालेला आहे, या प्रभागात झालेला नाही आहे. आणि माझं एज्युकेशन बघाल तर मी ग्रॅज्युएट आहे सायन्समध्ये. त्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं होतं ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये. त्याच्यानंतर मी जॉबला होतो. मी एका फॉरेन कंपनीमध्ये जॉब केलेला आहे. बराच वेळ मी आउट ऑफ इंडिया स्पेंड केलेला आहे. म्हणजे मी स्वित्झर्लंडमध्ये होतो, जिथे आमची रोश नावाची कंपनी, रोश फार्मास्युटिकल्स, तिथे मी फार्मास्युटिकल्स रिलेटेड त्यांच्या कंपनीमध्ये जॉबला होतो. त्याच्यानंतर 2008 मध्ये इंडियामध्ये आल्यानंतर 8 ते 2011 पर्यंत मी त्याच कंपनीमध्ये काम केलं. 2011 नंतर माझा एक बिझनेस आहे फार्मास्युटिकल मेडिसिन्स मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपोर्टचा, तो मी सांभाळतो. तो माझा म्हणजे बिझनेस आहे. तो आता बिझनेस माझा चालू आहे. बरं, तुम्हाला आता विचारतो असं की तुम्ही कुठली राजकीय पार्श्वभूमी नसताना आता या तुम्ही ज्या रिंगणात उभा आहात प्रभाग क्रमांक 1 मध्ये, त्यामध्ये तुम्ही काय विजन धरून प्रभागामध्ये आता निवडणूक लढवत आहात? नाही, माझं पहिलं म्हणणं असं आहे ना की कोणी सुद्धा सामाजिक कार्य करताना किंवा तुम्ही पब्लिक सर्वंटच आहात, म्हणजे जरी तुम्ही अपॉइंटेड गव्हर्नमेंट नसाल, तुम्हाला पब्लिकनी सिलेक्ट केलं असेल, तरी तुम्हाला कुठली राजकीय पार्श्वभूमी असायची गरज नाहीये. तुमचं ध्येय चांगलं असलं पाहिजे, तुमचं व्यक्तिमत्व असं असलं पाहिजे की जे तुम्ही समाजाचं नेतृत्व करू शकता आणि तुमच्या मनामध्ये त्यांची काळजी असली पाहिजे. हे सगळे गुण जर तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही एक कॉर्पोरेटर किंवा कुठल्याही अशा पदासाठी निवडणुकीला उभे राहू शकता, निवडून येऊ शकता, समाजासाठी कार्य करू शकता. आणि मला हेच प्रूव्ह करायचं आहे की सामान्य माणूस सुद्धा राजकारणामध्ये येऊन किंवा समाजाचं नेतृत्व करू शकतो. आणि हेच करण्यासाठी मी आता इलेक्शनला उभं राहिलेलो आहे. आणि धानोरी, लोहगाव, कळस किंवा पुण्याचा कुठलाही भाग घ्या किंवा आपल्या देशाचाही कुठलाही भाग घ्या, आपल्या देशामध्ये माझ्या प्रभागामध्ये हे जे रस्ते खराब आहेत आता, हे नसले पाहिजे. म्हणजे आता आपण ज्या सदीमध्ये राहतोय, आपला देश आज तिसरी इकॉनॉमी बनायला चाललेला आहे, ज्या प्रकारचे रोड कंडिशन्स आपल्याकडे आहेत, मी आज बघतो, मी ज्या प्रचाराला जातो चालताही येत नाहीये, म्हणजे बघून वाईट वाटतंय. आणि त्याच्यानंतर पाण्याची अवस्था बघा, पाणी नाहीये सोसायट्यांना. आज बऱ्याच ठिकाणी पाणी नाही, लोक लाखो रुपये देऊन पाणी घेतात, पण त्याचा टॅक्स कॉर्पोरेशनला पे करतायत. म्हणजे माणूस हा किती हतबल झालेला आहे आजच्या घडीला. तरी कुणाकडे जायचं मला सांगा? तो जर कॉर्पोरेशनला गेला काय अवस्था आहे आपल्याला माहिती आहे. आता जे निवडून आले नगरसेवक आमदार असतात, मग ते जर तेवढे इफेक्टिव्ह होते तर मग हे प्रॉब्लेम का राहिले या विभागामध्ये? हा माझा सिंपल प्रश्न आहे. मी धानोरी लोहगाव रेसिडेंट्स असोसिएशनचा प्रेसिडेंट आहे. जवळजवळ त्या ग्रुपमध्ये आज 100+ सोसायटीज आहेत, म्हणजे आज हजारो लोक त्याच्यामध्ये आहेत. त्या लोकांचे जे मी प्रॉब्लेम्स बघितले किंवा आमच्या लोगामध्ये मी प्रॉब्लेम्स बघितले, पावसाळ्यामध्ये अशा अवस्था असते की तुम्ही घरीच पोहोचू शकणार नाही. इतक्या वेगळ्या प्रकारचे ऍक्सिडेंट तिथं होतात की लोकांचे जीव गेलेले त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हेल्थकेअरची सर्व्हिस एवढी वर्स्ट आहे की माझ्या समोर एका माणसाचा जीव जाताना बघितलेला आहे. ज्यावेळेस मी अशा घटना बघितल्या त्यावेळेस मला कुठलेही पॉलिटिकल येण्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये माझा, नाही माझा कुठल्या राजकारणात इंटरेस्ट आहे, नाही मला कुठलं राजकारण करायचंय. त्यामुळे मी त्या प्रकारे, आता तुम्ही बघताल तर आमचे जे प्रमोशन्स आहेत किंवा आमचा जो प्रमोशनचा प्रकार आहे तो राजकारणाला धरून नाहीये. आम्ही फक्त समाजकारण बोलतोय, लोकांना भेटतोय, त्यांचे प्रॉब्लेम समजून घेतोय. आणि जो आमचा पॅनल आहे, ज्याचे 4 आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत, ते चारचे चारही सुशिक्षित आहेत, त्यांनाही कुठलाही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाहीये. आणि आम्ही अशा विचाराने उभं राहिलेलो आहे की आम्हाला समाजाचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते समजतील आणि आम्ही त्याच्यासाठी काम करू शकू, आम्ही त्यांच्यावर उभं राहू शकू. की आता तुम्ही जे सांगितलं की प्रभागामध्ये ज्या पायाभूत मूलभूत सुविधा आहेत त्यासाठी तुम्ही असं काय वेगळं धोरण घेऊन आता म्हणजे निवडणूक रिंगणात आहात की जेणेकरून भविष्यात तुम्ही त्यावर एक चांगल्या प्रकारे उपाययोजना देऊ शकाल या माध्यमातून? मला सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला हे सांगतो माझं धोरण काय आहे ते. पण मला सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे, कॉर्पोरेशनला सुद्धा आहे किंवा जे कोणी अधिकारी इथे आहेत, की हे इलेक्शन लागल्यानंतर रस्त्याची कामं का चालू झाली आहेत? ज्या एरियामध्ये रस्ते चांगले नव्हते, ज्या 6 ते 8 महिने आम्ही आंदोलनं केलेली आहेत, पण त्यावेळेस कुठलंच असं डिसिजन घेतलं गेलं नाही, ते रस्त्याची कामं चालू झाली नाही, पाण्याची कामं चालू नाही. पण जसे इलेक्शन लागले तशी कामं का व्हायला लागली? मग ही कामं तर आपण आधी करू शकत होतो, तर आधी का नाही केली आपण?
तर हा जो प्रकार आहे ना असा नाही व्हायला पाहिजे. आपल्याला पायाभूत सुविधा भेटल्या पाहिजेत. माझं धोरण खूप सिंपल आहे. पहिल्यांदा आम्ही आमच्या प्रभागासाठी किती फंड अलोकेशन झालेलं आहे. पैशाशिवाय काहीच होऊ शकत नाही या जगामध्ये. क्लिअर कट पैसे किती अलोकेटेड आहेत. समजा आमच्या प्रभागासाठी 10 करोड आहे. आम्ही आमच्या जनतेला कळवणार की ह्या प्रभागासाठी 10 करोड अलॉट झालेले आहेत. त्याच्यानंतर आम्ही त्यांना सांगणार की बाबा आपल्याला काय कामं करायची आहेत. आमची ठरली बाबा रस्त्याची कामं करायची आहेत, पाण्याची कामं करायची आहेत. आम्ही ती कामं करायला घेणार, पण आम्ही 100 लोकांची कमिटी बनवणार आहे या प्रभागामधनं आणि ते 100 लोक सुशिक्षित असणार आहेत, त्यांना याचं नॉलेज असणार आहे आणि ते आम्ही काय टेंडर्स लावतोय, काय टेंडर्स कशा प्रकारे लावले जातात, कुठल्या ठेकेदाराला टेंडर मिळतंय, तो ब्लॅकलिस्टेड तर नाहीये, त्याने मागची कामं कशी केलेली आहेत, हे ते 100 लोक बघणार आणि चांगल्या प्रकारे कामं करून घेणार. याच्यामध्ये एका रुपयाचं करप्शनचा चान्स इथे नसणार आहे. योग्य तो पैसा योग्य त्या ठिकाणी वापरला जाणार आणि पुढच्या 6 ते 8 महिन्यामध्ये चांगले रस्ते देणं, ड्रेनेजची व्यवस्था करणं, लाईटची व्यवस्था करणं, सुरक्षिततेची व्यवस्था करणं आणि महत्वाचं गव्हर्नमेंटचे हेल्थकेअर सिस्टीम सुधारणं हे खूप जरुरी झालेलं आहे. आज आपल्या प्रभागामध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या आपल्या देशाच्या एरियामध्ये लोकांचे जीव जातात कारण की वेळेवर त्यांना हेल्थकेअर सर्व्हिस भेटत नाही. खूप झालं. देश चेंज व्हायला पाहिजे, समाज चेंज व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी काही गरज नाही की तुम्हाला कुठलं पॉलिटिकल बॅकग्राऊंड असलं पाहिजे आणि हेच मला ऍक्च्युली एक सिद्ध करायचं की तुम्ही सामान्य घरातले असाल तरी तुम्ही येऊन पॉलिटिक्स म्हणण्यापेक्षा समाजकार्यात येऊ शकता आणि काम करू शकता. घाबरून बसायची गरज नाहीये घरी की अरे मी कसा येणार, मी हे करू शकत नाहीये. याच्यासाठी खूप काय नाही लागत. मी पहिल्यांदा लढतो इलेक्शन आणि मी खूप काय करून दाखवतोय आणि मी तुम्हाला विश्वास देतो. धानोरी लोहा कळसमध्ये 4 लोकांचा शिवसेनेचा जो आमचा पॅनल आहे तो 100% येणार आहे कारण की लोकांना आमच्या ह्याच गोष्टींवरती विश्वास आहे. आता तुम्ही तुमची ध्येय धोरणं सांगितली, पण प्रामुख्याने तुम्ही आता इलेक्शन नंतर कुठल्या प्रमुख मुद्द्यावर काम करणार आहात? मला कुठल्याही कामावर करण्यापेक्षा माझं हे म्हणणं आहे आमच्या लोकांना आणि मी त्याच्यावर काम करणार आहे की स्वतःचे अधिकार समजा. आपल्याला एखादा अधिकार मिळत नाहीये, रस्त्याने जातोय, खड्ड्यातनं मुलं आपली पडतायत, आपल्या घरात पाणी येत नाही, आपल्या घरात लाईट येत नाही, तरी आपण एखाद्या गुलामागत जे राहतो ना, या विचारसरणीतनं बाहेर येण्यासाठी मी माझ्या प्रभागाच्या लोकांना दररोज भेटणार आहे आणि त्यांची विचारसरणी चेंज करणार आहे की पहिल्यांदा हा अन्याय सहन करायची गरज नाहीये. आपण आता पारतंत्र्यात नाही, स्वातंत्र्य देश आहे आपला. आपल्याला आंबेडकर साहेबांनी काय दिलं? संविधान. संविधानात काय लिहिलंय साहेब की जो शेवटचा माणूस जो उभा आहे ना रांगेत त्याला तेच अधिकार भेटले पाहिजे जो सबळ माणूस भेटतो त्याला. सगळ्यात पहिल्यांदा काम मी हे करणार आहे, माझ्या समाजाला जागरूक करणार आहे, त्यांना माहिती देणार आहे. त्याच्यानंतर समाज जागरूक झाला ना सर तर मग त्यांना रस्ता मिळणं, पाणी मिळणं, इलेक्ट्रिसिटी सुविधा मिळणं हे तर आम्ही करणारच आहे. त्याच्यामध्ये काय फार मोठी गोष्ट नाही. ते तर आम्ही 101% करणार आहे. धन्यवाद भाऊ. आपण जे आपलं निवडणूक अजेंडा सर्वांसमोर जाहीर केला, आपण जे परखडपणे आपले मत मांडलं त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आमच्या डेमोक्रेसी नाऊमधून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.